नमस्कार सर्वांना. तर आजचा प्रश्न काय आहे? राज्य म्हणजे काय? तर राज्य म्हणजे काय? तर राज्याची व्याख्या अशी आहे मित्रांनो, विशिष्ट अशा भूप्रदेशात जेव्हा लोक संघटित होऊन सार्वभौम शासन संस्था स्थापन करतात, तेव्हा त्यास राज्य असे म्हणतात. एम-पी-एस-सीसाठी, सरळ सेवा परीक्षांसाठी, तलाठी भरती असेल, पोलीस भरती असेल आणि शिक्षक पात्रता परीक्षेसाठी हा प्रश्न अति महत्त्वाचा आहे. राज्य म्हणजे काय? तर विशिष्ट अशा भूप्रदेशात जेव्हा लोक संघटित होऊन सार्वभौम शासन संस्था स्थापन करतात, तेव्हा त्यास राज्य असे म्हणतात. तर राज्य निर्मितीसाठी आवश्यक असणारे घटक कोणते? तर ते त्या व्याख्येमध्येच दिलेले आहेत. विशिष्ट अशा भूप्रदेशात, भूप्रदेश, लोक संघटित होऊन, लोकसंख्या, लोक संघटित होऊन, सार्वभौम, सार्वभौमत्व, शासन संस्था, शासन शासन संस्था स्थापन करतात, तेव्हा त्यास राज्य असे म्हणतात. विशिष्ट असा भूप्रदेश, लोकसंख्या, सार्वभौमत्व, त्यानंतर विशिष्ट अशा भूप्रदेशात लोक लोक संघटित होऊन सार्वभौम शासन संस्था, शासन, लक्षात आलं का? विशिष्ट अशा भूप्रदेशात जेव्हा लोक संघटित होऊन सार्वभौम शासन संस्था स्थापन करतात, तेव्हा त्यास राज्य असे म्हणतात. मग राज्य निर्मितीचे घटक किती झाले? 4. एक भूप्रदेश, लोकसंख्या, सार्वभौमत्व आणि शासन म्हणजे सरकार. किती सोपं आहे. असेच प्रश्न येतात परीक्षेला. म्हणून मी तुम्हाला म्हटलं राज्य म्हणजे काय हे पहिल्यांदा माहिती पाहिजे. आपल्या महाराष्ट्र राज्याची स्थापना 1961 साली झालेली आहे. लक्षात आलं काय? 1 मे 1961. त्यावेळी आपल्या महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण होते आणि त्यामुळं राज्य म्हणजे काय हे आपल्याला माहिती पाहिजे. आपण एका महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये राहतो आणि राज्य म्हणजे जर आपल्याला काही माहीत नसेल, तर किती त्याचं दुर्दैवी समजावं लागेल. त्यामुळं एम-पी-एस-सी करणाऱ्या मुलांसाठी, स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मुलांसाठी हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. राज्य म्हणजे काय? तर विशिष्ट अशा भूप्रदेशात जेव्हा लोक संघटित होऊन सार्वभौम शासन संस्था स्थापन करतात, तेव्हा त्यास राज्य असे म्हणतात. राज्य निर्मितीसाठी आवश्यक घटक आहेत 4. तर ते कोणकोणते? तर 1 भूप्रदेश, 2 लोकसंख्या, 3 सार्वभौमत्व आणि 4 शासन. लक्षात आलं का? त्यामुळं असेच आमचे व्हिडिओ तुम्हाला आम्ही देत राहू. आमचे चॅनल तुम्हाला आवडले तर आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडले तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. खूप खूप धन्यवाद. नमस्कार.